काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार। माझा निरंतर जागविती, माझ निरंतर जागविती, माझ निरंतर जागविती, माझ निरंतर जागविती। काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार। काय द्यावे त्यासी व्हावी उतराई, ठेविता पायी जीव थोडा। काय द्यावे त्यासी व्हावी उतराई, ठेविता पायी जीव थोडा। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती। सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत। तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सजयति सिंदूरवदनो देव यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मणिरीव तमसा राशी नाशयति विघ्नं।
या कुंदेंदु तुषार हरधवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवी सदा वंदिता समपातो सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं जानामि पृथ्वी समूर्तरले ते नाम माझे वाच्यासो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळी असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मनी प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणं ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवयार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय जय राम चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसामापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटमुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम 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 भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम श्री रामचंद्र चरण मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरण वत्सा गृणामि श्री रामचंद्र चरण शिरसा नमामि श्री रामचंद्र चरण शरणं प्रपद्ये माता राम पिता रामचंद्र स्वामी राम मत्सका रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रनान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं कुसुमापातक नाशनम्
पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्याव पाटेच्या प्रहरी. रामकृष्ण हरी वासुदेव हरी, वासुदेव हरी जय जय पांडुरंग हरी. देवाजीच नाव घ्याव सकाळच्या प्रहरी. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ विन शंभो मज कोण तारी. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ विन शंभो मज कोण तारी. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. गोपाला 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 गोपाला, देवकी नंदन गोपाला. गोपाल गोपाल गोपाला, देवकी नंदन गोपाला. श्याम सुंदर गोपाला, मनमोहन गोपाला. गोपाल गोपाल गोपाला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मारुतीला फुली वाह, गणपतीला तुरे वाह. महादेव पिंडीवरी वेल शबे हिरवा. मारुतीला फुली वाह, गणपतीला तुरे वाह. महादेव पिंडीवरी वेल शोभे हिरवा. राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी.
राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राज राम 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 सीता राम 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 हरि राम 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 प्रभु राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय जय विठ्ठल राखो माये जय जय विठ्ठल राखो माई 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 ओम नमो नारायणा वेद पारायणा लक्ष्मी नारायणा सत्यनारायण ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण ओम नमो नारायण विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण ओम नमो नारायण हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बिलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम ओम श्रीराम जय राम जय जय राम ओम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम श्रीराम जय राम जय जय राम ओम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम
जय जय राम, जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयमन योग, ओवी 50 ते 75। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सो संविद्या आत्मरूपा। दिवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी गो जय। मनोनी अग्निसेवानो सांगिता, कर्माची रेखा नुलांडिता। आहे योग सुख स्वभावता आपण पाची। ऐके संन्याशी तोची योगी, ऐसे एक वाक्य तेची जगी। गुढी उभाविली अनेगी शास्त्रांतरी, जेत संन्याशीला संकल्प तुटे। तेतची योगाचे सार भेटे, ऐसे हे अनुभवाचे निघटे साचे जया। आता योगा चळाचा निमता, जरी ठाकावा अतिपार्था। तरी सोपाना या कर्मपता, चुका जनी। येणे यमनी मांचे तळवटे, रेगी आसनाची पाऊल वाटे। येई प्राण यामाचे निआड काटे वरोता गाव। मग प्रत्याहरणाचा अगाडा, जो बुद्धीची आहे पाया निरसडा। मग प्रत्याहाराचा आगाडा, जो बुद्धीची आहे पाया निसरडा। जेत हटिये सांडिती होडा कडेल ग, तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे। नक्की लागेल ढाळे ढाळे वैराग्याची, तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे। नक्की लागेल ढाळे ढाळे वैराग्याची। ऐसा पवनाचे नि पठारे, इता धारणेचे नि पैसारे। क्रमी ध्यानाचे चवरे सापणे तव, मग तया मार्गाची धाव। पुरेल प्रवृत्तीची हाव, जेते साध्य साधना खेव समरशे होयम। जेते पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके। ऐसिये सरिशिये भूमिके समाधी राहे, येणे उपाय योगारूढ। जो निरवधी झाला प्रौढ, तयाची या चिन्हांचा निवाडू सांगीन ऐकेन। तरी जयाची या इंद्रियाची या घरा, नाही विषयांची या येरजारा। जो आत्मबोधाची या ओरा पहुडला असे, जयाचे सुख दुःखाचे नि अंगे। जगटले मानस चेवो नेगे, विषय पासी आली आसे नरिघे हे काय मनोनी। इंद्री कर्माच्या ठाई, वडिनली परी कही। फळ हे तुची चाड नाही अंतकरणी, असतेनी देहे तुला। जो चेतुनी दिसे निदेला, तोच एक योगारूढ झाला। ओळखे तुम असतेनी देहे तुला,
जो चेतुनी दिसे निदेला तोची योगारूढ भला ओळखे तू तेत अर्जुन म्हणे अनंत हे मज विस्मो बहु ऐकता सांगित यासी हे योग्यता कवन दिजे तव हासोनी कृष्ण म्हणे तुझे नवल हे बोलणे कवनासी काय धिजेल कवने अद्वैतीयेत पै व्यामोहाची आशे जे बळिया अविद्या निद्रितू होई जे ते वेळी दुःस्वप्न हा भोगी जे जन्म मृत्यूचा पाटी अवसात येचे ओम तैते अवघेची होय वावो ऐसा उपजे नित्य सद्भाव तोही आपण पांची मनवोनी आपणची आपणया घातू किजतू असे धनंजया चित्त देवोनी नाथिलिया देह अभिमाना हा विचारुनी अहंकार सांडिजे मग अस्तीच वस्तू होई जे तरी आपुली स्वस्ती सजे आपण केली यरवी कोश कीटकाची आपरी तो आपण या आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी कैसे प्राप्तीची ये वेळ निदैवा आंधळेपणाचे डोहळे ही असते आपुले डोळे आपण झाकी का कवन येकू भ्रमलेपणे मी तो नव्हे गा चोरलो म्हणे ऐसा नातीला छंदू अंत करणे घेवनी ठाके यरवी होय ते तोची आहे परी काही की जे बुद्धी तैशी नोहे देखा स्वप्नीचे निघाये की मरे साचे जैसी ते शुकाचे अंग भारे नळिका भोवी नलियरी मोहरे तेने उडावे परी न पुरे मन शंका जैसी ते शुकाचे अंग भारे नळिका भोवी नलियरी मोहरे तेने उडावे परी न पुरे मन शंका राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 34 भाग 3 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। ऐकोनी हनुमंताचे वचन संतोषोनी श्री रघुनंदन पुढती पुसत से आपण दुर्ग लक्षण लंकेचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुक्तानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी
कळेल या तैसे गाईना मी तुझं जनस वेकाज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोन या उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 34व्या अध्यायाच्या 3ऱ्या भागाला सेवेला सुरुवात करण्याअगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. जगाचं जगजीवन परब्रह्म परमात्मा अवतारी पुरुष श्रीरामचंद्र भक्त सखया हनुमंतरायाची स्तुती करतात. हनुमंतरायाला शाबासकी देतात, मोठेपणा देतात. हनुमंतरायाच्या पराक्रमाची यशोगाथा जी ब्रह्मपत्रातून वर्णन केलेली आहे ती ऐकून परत एकदा रामरया हनुमंतरायाची स्तुती करतात. हनुमंतरायाच्या कीर्तीचे पोवाडे आपल्या मुखातून सर्वांना ऐकवतात, कवन गातात. हे हनुमंतरायांना थोडस लाजल्यासारखं वाटतं आणि हनुमंतराया म्हणतात, भगवंत हे तर मी सगळं करू शकलो ते तुमच्या आधारावर, तुमच्या अधिष्ठानावर. भगवंता तुमचं नामचिंतन माझ्या अंतकरणामध्ये होतं, मुखामध्ये भगवंता तुमचं नाम होतं. अखंड 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 भगवंता तुमचं मी चिंतन करत होतो आणि त्या नामचिंतनाच्या बळावरच मी हे सगळं सर्व करू शकलो. मी मात्र निमित्ताला कारणीभूत आहे. सर्व करता करविता करून घेणारा, करायला लावणारा, ब्रह्मांडाचा धनी आपण आहात रामरया. हे हनुमंताच्या मुखातलं वचन रामरयाने ऐकलं. रामरयांना आनंद झाला आणि रामरया पुढं लंकेभोवती जी तटबंदी आहे, नेमकी लंकेची रचना कशी आहे, कारण हनुमंत तिथं जाऊन आलेले. मग तिथलं सगळं त्यानं पाहिलं असेल, माहिती घेतली असेल. तीच माहिती रामरायाचं निमित्त करून, हनुमंताचं निमित्त करून रामायणाचे कवी करते नात्रया तुम्हा मला सांगणार आहेत. कारण तुम्हालाही माहिती असावी लंका कशी होती, नेमकी लंकेची स्थिती काय होती, लंकेच्या भोवती दुर्ग कसे होते, बुरुज कसे होते, होडे कसे होते, पहारेकरी कसे होते. म्हणून हा सगळा नात्रयांचा अट्टहास आहे. लंका दुर्ग आहे कैसे काय, कोणाची कैशी आहे. दुर्गीचे बळस दळ समुदाय, साभिप्राय मज सांगे. रामरया हनुमंताला म्हणतात, लंका कशी आहे म्हणले, लंका कोणाची आहे म्हणले, त्या दुर्गावरती किती सैन्य आहे, किती पहारेकरी आहे, काय तिथली स्थिती आहे, काय अवस्था आहे, हे अभिप्राय मला हनुमंता तू सांग. रामरया विचारतात. दुर्गद्वारी क्रिया स्थिती, दुर्गाची यंत्रे गुप्त गती, द्वार रक्षण सैन्य संपत्ती,
रिघू निघू युक्ती मज सांगे. त्या लंकेच्या असणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ जे दुर्ग आहेत तिथं दररोज काय काम चालतं, तिथली नेमकी अवस्था काय आहे. त्या दुर्गाच्या बुरुजावर किती तोफा आहेत, किती दारुगोळा आहे, त्या द्वार रक्षणावर किती सैन्य संपत्ती आहे, किती पहारेकरी आहेत. मग तिथं आपण एवढं सगळं जर पहारा असेल तर त्या लंकेमध्ये कसा प्रवेश कुठून करायचा हनुमंता. का गुप्त एकांद अशी म्हणले काही वाट आहे, रस्ता आहे. बर आपण लंकेमध्ये आत शिरलो म्हणले, परत अडचणीच्या वेळेस कुठून बाहेर पडायचं. किती असणारे दरवाजे त्या लंकेला आहेत. सर्व माहिती मला हनुमंता तू सांगावी. ते रामरया हनुमंताला विचारतात. दुर्ग शोधिले तुवा समूळी, घेतली लंकेची घर धांडोळी. किती सैन्य रावणा जवळी, आतुर बळी वीर किती. हनुमंता तू लंकेच्या भोवताली जे सगळे दुर्ग आहेत ते शोधून 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 नीट पाहिले असतील, त्यांचं निरीक्षण केलं असेल. कारण लंकेमध्ये सीता शोधत असताना लंकेतल्या घर ना घराची तू घर धांडोळी घेतलेली आहे. ज्याला आपण झाडाझडती म्हणतात तसं सर्व ठिकाणी प्रत्येक घरोघरी हनुमंता तू जाऊन सीता माऊलीचा शोध घेत असताना तिथली अवस्था पाहिलेली आहे. रावणाच्या जवळ किती सैन्य आहे, त्या सैन्यामध्ये अतिरथी महारथी, ज्याला शूर वीर धीर परम पुरुषार्थी म्हणतात, महाबळी आतुरबळी परमवीर ज्याला म्हटलं जातं, असे वीर किती आहेत याची माहिती हनुमंत मला सांगावी. तर अमरया हनुमंताला बोलतात. अम्माची मांडिलिया रान, समुख येती कोण कोण, तू तव तेतीचा रण प्रवीणा, रण लक्षण मज सांगे. हे हनुमंता, लंकेमध्ये जाऊन जर आपण युद्ध करावं म्हटलं आणि युद्ध सुरू झालं तर आपल्या समोर लढायला पहिल्यांदा कोण कोण समोर येईल. तू तर तिथं रणकंदन केलेले आहे, रणामध्ये विजयी होऊन रण गाजवून परत आलेलं आहे. मग तिथलं रणांगण कसं होईल, तिथली लढाई कशी करावी लागेल, ही सर्व असणारी रणांगणाची रणनीती मला सांगावी हनुमंता. तर अमरया बोलतात. श्रीराम राजपुत्र सज्ञान, हनुमंत अनुलक्षण, पुसिला लंका दुर्ग प्रश्न, तेवी आपण कपी सांगे. आता रामरया कोण आहेत, तर राजा दशरथाचा ज्येष्ठ चिरंजीव, ज्येष्ठ सुपुत्र, ज्याला राजकुमार म्हणतात. आणि तो कसा आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे, सज्ञान आहे.
आणि म्हणून हनुमंतरायाला लंकेच्या दुर्गाविषयीचा प्रश्न विचारलेला आहे. आता शब्दार्थानं राजा रावणाच्या लंकेचं वर्णन येणार आहे, पण भावार्थानं या देहाचं जे माध्यम आहे आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी आतमध्ये आत्म्याला आपण धारण केलेलं आहे. आतमध्ये आत्मा आहे म्हणून देह चालतो आणि देह क्रिया करतो. हे आत्म्याच्या जीवावर जरी करत असला तर देहानं अन्न खाल्लं तरच आत्मा जगतो आतला. म्हणजे हे दोन्हीचं जे कार्य आहे, देह आणि जीव यांची सांगड आहे. आणि ती सांगड कशी एकमेकाशी अनन्य संबंध ठेवणारी आहे आणि दोहीचंही महत्व अनन्य साधारण आहे, हे तुम्हाला पुढे ऐकायला मिळणार आहे. रामरायाने जसा लंकादुर्गाचा प्रश्न केलेला आहे तसंच हनुमंत या प्रश्नाची उत्तर देणार आहेत. लंका दुर्गी समुद्र आगड, तेने करिता ती अवघड, न कळे सुरासुरांची घडमोड, परम गूढ समुद्री. हनुमंत याला रामराया म्हणतात. लंकेच्या भोवताली भला मोठा समुद्र आहे. तो समुद्र पार करून जाणं तर अवघड आहे. पण राजा रावणानं जे लंकेचं असणार बेट आहे, त्या बेटाच्या भोवती भला मोठा खंदक निर्माण केलेला आहे. त्या खंदकामध्ये पाणी आहे. ते खंदक ओलांडून जायचं म्हटलं तर पुढे रस्ता नाही पुन्हा खंदकाच्या आतमध्ये, कारण चहूबाजूनी मोठेच्या मोठे दुर्ग आहेत, उडे आहेत, तटबंदी आहे. जिथं देवादिकाला दानवाला सुद्धा प्रवेश करता येत नाही असं समुद्रामधलं एक बेट लंका आहे. आणि ते अतिशय गूढ अशी अवस्था त्या लंका बेटाची आहे. मग तिथं आपण कसा प्रवेश करावा, सगळं सैन्य कसं घेऊन आतमध्ये शिरावं, असे अनेक प्रश्न रामराया हनुमंत याला करीत आहे. मत्त गजांची आहारी, मदस्रवती लंका नगरी, मद गंधन मायांबरी, मत्त भ्रमरी झंकार. जे माजलेली हत्ती आहेत म्हणले, त्यांच्या गंड स्थळातून तो हत्तीचा गजमद स्रवत आहे. असे माजलेले हत्ती त्या लंका नगरीमध्ये आहेत. आणि त्यांच्या त्या गजमदाचा जो गंध आहे, वास आहे, तो लंकेमधल्या परिसरामध्ये सगळीकडे पसरलेला आहे. आणि त्या गजमद गंधामुळं जे भुंगे आहेत, ते भुंगे त्या गंड स्थळाजवळ रुंजी घालत आहेत, रणझुनो करत आहेत. आणि त्यामुळं सगळीकडं त्या भुंग्याचा झंकार ऐकू येत आहे. अस्वरताची आथाटी, पदरजन माये आंबुटी,
सैन्य असंख्य कोट्यानुकोटी वीर जगजेटी राक्षस. तिथं घोडदळ, रथदळ, पायदळ, हत्तीदळ, हे राजा रावणाचं जे सैन्य आहे ना म्हणले, ज्याला चतुरंग सेना म्हणतात, त्याची संख्या असंख्य आहे. त्या हत्तीच्या, घोड्याच्या पायामुळं जी धूळ उडणार आहे, ज्याला आपण फुपाटा म्हणतो, तो फपुटा, ती धूळ ते आकाश पंतामध्ये उडत असल्यामुळं तिथलं जे असंख्य असणार कोट्यानुकोटी सैन्य, मोठमोठे वीर आहेत, जगजेटी ज्यांना म्हटलं जातं, असं राक्षस आहेत. या सगळ्या बरोबर आपण लढाई करायला लागलो, तिथला जर असणारा धुरळा उडाला तर सगळं आकाश त्या धुरळ्यानं माकून जाईल. पुढचं कुणालाच काही दिसणार नाही. मग नेमकं युद्ध करायचं कसं, असंही रामरया हनुमंत याला विचारतात. लंका दुर्गा अतिशय दुर्धर, खंदकी जळ अपरंपार, माझी मीन नक्र मगर, जळी जळचरे असंख्य. लंकेचा जो लंका दुर्ग आहे म्हणले, त्याची जी रचना आहे ती अतिशय दुर्धर आहे. जे लंकेभोवती खंदक आहे, चर आहे म्हणले, त्याच्यामध्ये जे असणारं पाणी आहे म्हणले, ते पाणी मोजता येत नाही, त्याचं मोजमाप करता येत नाही. पण नुसतं पाणी नाही म्हणले त्या खंदकामध्ये, त्याच्यामध्ये मोठमोठे मासे आहेत, मगरी आहेत, सुसरी आहेत. अशी त्या पाण्यामध्ये असंख्य जलचर आहेत. उभवनी यंत्रावर यंत्र, परसैन्याचे देखोनी भार, दुरोनी करीती चकचुर, यंत्रभार महागोळा. ए हनुमंत म्हणले, आता आपल्याला बाहेरून प्रवेश लंकेमध्ये करायचा म्हणलं तर किती बिकट अवस्था आहे म्हणले. बर आपलं सैन्य जायला लागलेलं लंकेकड त्या राजा रावणाच्या पहारेकऱ्यांनी, सैनिकांनी, वीरांनी पाहिलं तर त्या दुर्गावर जे असणारे बुरुजावर तोफा आहेत म्हणले, दारुगोळा आहे म्हणले, ती उल्लाट यंत्र आहेत म्हणले, ती शस्त्र आहेत म्हणले. त्यांनी जर उंचीवरून आपल्या दिशेनं सोडली तर दुरूनच म्हणले आपल्या परसैन्याचा चक्काचूर करण्यात ते यशस्वी होतील. एवढा असणारा दारुगोळा त्यांनी त्या बुरुजावर ठेवलेला आहे. मग हनुमंत, आपण कसा याच्यातून मार्ग काढायचा, कसं लंकेमध्ये जायचं आणि कसं युद्ध करायचं, याची समग्र माहिती हनुमंता तू द्यावी. रामरया विचारतात. नावा निगिया अतिमर्दनी, ज्या शतग्नी शस्त्र घनी, दुर्ग चौपेर चौकोनी, यंत्र श्रेणी मारका. आणि खरोखर म्हणले चौबाजूला जे दुर्ग आहेत लंकेच्या भोवती, त्याच्यावर शत्रूचं, परसैन्याचं मर्दन करण्यासाठी मोठमोठ्या शेकडो हजारो तोफा आहेत म्हणले. त्या तोफा जर त्यांनी परसैन्यावर म्हणजे आपल्या सैन्यावर डागल्या तर
अवघड परिस्थिती होईल. त्या तोफांचा जर चहूकडून आपल्या सैन्यावर मारा होऊ लागला तर काय करायचं हनुमंता? हनुमंतरायाला रामरया प्रश्न विचारतात. चोरद्वाराची व्युत्पत्ती, इंद्रजित कपटी गुप्त गती, घाला घालोनी रातो राती, धुरा मारिती अस्त्र बंदे. हनुमंतरायाला रामरया म्हणतात इंद्रजित मोठा कपटी आहे म्हणले, दुष्ट आहे म्हणले. तो काहीतरी असणार कपट केल्याशिवाय सोडणार नाही, माया केल्याशिवाय सोडणार नाही. चोर वाटेनं आला, जर रातच म्हणले झोपल्या जागेत आपल्या सैन्यावर जर अस्त्र सोडली, बरोबर वीर घेऊन आला ना आपल्या सैन्यावर जर त्यानं शस्त्रांचा भडीमार केला, चोर वाटेनं येऊन जर आपल्यावर हल्ला चढवला तर काय करावं हनुमंता? असे अनेक प्रश्न रामरया हनुमंतरायाला विचारतात. दुर्गी शतानुशत दारवंटे, मुख्य वागणे चहुवाटे, आगळा सांकळा घडघडाटे, दृढ कपाटे लोह बंदे. हे हनुमंता, त्या लंकेला शतानुशत दरवाजे आहेत म्हणले, असं म्हणतात म्हणले. त्या दुर्गाला शेकडो दारवंटे म्हणजे दरवाजे आहेत, पण मुख्य लंकेला ज्याला मुख्य दरवाजे म्हणतात, मुख्य प्रवेशद्वार म्हणतात, ती 4च आहेत. पण त्या असणाऱ्या म्हणले प्रवेशद्वाराला मोठमोठे दरवाजे आहेत. त्या दरवाज्याला साकळ्या आहेत, त्याला कडी कोंडे आहेत, त्याला आतून लोखंडी आरगळ आहेत. एवढे भले मोठे दरवाजे उघडून आपण आतमध्ये कसं जायचं? आतली आरगळा कशी काढायची? कसा प्रवेश करायचा हनुमंता? रामरया हनुमंतरायाला बोलतात. श्रीरामाशी करावया युद्ध, रावणासी अति आल्हाद, सैन्य सन्नद बद्ध, द्वंद्व युद्ध धुरेशी. आणि पहिल्यापासून त्या राजा रावणाच्या मनामध्ये एक उल्हास आहे हनुमंता. राम कधी एकदा आपल्या सैन्यासह माझ्या बरोबर लढायला येतोय, रामाबरोबर मी युद्ध करतोय. आणि त्यामुळं राजा रावण रणांगण करण्यासाठी मोठमोठ्या वीरासह, मोठमोठ्या प्रधानासह, सेनापतीसह, सैन्य लवाजम्यासह तयारीनं आहे. एवढी सगळी राजा रावणाची आधीपासूनची पूर्व तयारी असताना तो नेमकी आपली वाटच बघतोय. कधी एकदा राम आपल्या तावडीत सापडतोय, कधी आपल्या बरोबर युद्ध करण्यासाठी येतोय. आणि राजा रावणाचं सामर्थ्य किती आहे हे राजा रावण रामाला दाखवू पाहतोय. असं असताना आपण नेमकं हनुमंता काय करायचं? कसं डोकं चालवायचं? कोणती युक्ती करायची? याच्यावर काय मार्ग वापरायचा जेणेकरून राजा रावणाच्या लंकेमध्ये प्रवेश करून त्याच्या सगळ्या वीर सेनेचं निर्दलन करून आपल्याला विजय प्राप्त करता आला पाहिजे आणि राजा रावणाच्या लंकेमध्ये रामराज्याची गुढी उभारता आली पाहिजे. दुष्टांचं निर्दलन झालं पाहिजे, सज्जनांचा प्रतिपाळ झाला पाहिजे. हे सगळं करण्यासाठी हनुमंत नेमकं काय करावं लागेल? तर रामरया विचारतात.
आता हनुमंत या रामरयाला या प्रश्नाची सविस्तर उत्तर देतील, याचं चिंतन आपण पुढील भागामध्ये करू. आता एक ओवी आपण घेऊया आणि एक ओवी नंतर आपण थांबूया. समुद्र मध्य गिरीचे माथा, वसावया लंका नाता, लंका करवी विधाता, दुर्ग करता विश्वकर्मा. समुद्राच्या मध्यभागी एक पर्वत आहे म्हणले. त्या पर्वताच्या माथ्यावर राजा रावणाला राज्य करण्यासाठी जो विधाता असणारा ब्रह्मदेव आहे, त्यानं लंकेची निर्मिती केलेली आहे. आणि लंकेच्या भोवती जी संरक्षणासाठी दुर्ग रचना आहे, ते देवांचा कारागीर असणारा विश्वकर्मा आहे, त्या विश्वकर्म्यानं केलेले आहे. आता ब्रह्मदेवानं विश्वकर्म्याकरवी समुद्राच्या मध्यभागी जो एक पर्वत आहे, त्या पर्वतावर ही लंका नगरी कशी वसवलेली आहे, याचं गोड चिंतन हनुमंतरायाच्या मुखाकरवी नात्रेयाच्या या भावार्थ रामायणातून गोड चिंतनाच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ते श्रोत्यांनी सावधानतेने पुढील भागात श्रवण करावं ही विनंती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचनी अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हरिरेव जगत जगदेव, हरि हरि तो जगतो नाही भिन्न वपु. यति यशमती परमार्थ गती सनरो, भवसागर मुदरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीकम, व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन, वशिष्ठ बिभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि. हरिरेव जगत जगदेव, हरि हरि तो जगतो नहि भिन्न वपु. यति यशमति परमार्थ गती सनरो, भवसागर मुदरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन, वशिष्ठ बिभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दनानंद घना विनाशाम. सकळ देवादिदेवा कृपाळवाजी केशवा, महानंदा महानुभवा सदा शिवा सजरूपा. चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा, शिरसागरा शशशैना. कमल नैना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्याक्षती, वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाई सगुणा निर्गुणा, जग जनित्या जग जीवना. वसुदेव देवकी नंदना, बाळरांगना बाळकृष्ण. तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी. हे चिकरित सेविनवनी, भवबंधनी सोडवावे.
हेची करीत असे विनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीत असे विनवणी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।